Hello friends, hello everyone. Welcome in this video. Bridge course standard 10th and subject English. Friends, in this video we are going to discuss on learning outcome statement number 9 to 11. LO number 9 to 11. Friends, आपण आतापर्यंत प्रत्येक व्हिडिओमध्ये तीन एलोची चर्चा करत आलेलो आहोत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण एलो नंबर 1 and 2 पाहिलं. त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये लर्निंग आउटकम नंबर 3 to 5 आणि त्याच्यावरती आधारित असलेल्या ॲक्टिव्हिटीज पाहिल्या. लास्ट व्हिडिओमध्ये आपण एलो नंबर 6 to 8 यांची चर्चा केलेली आहे आणि शिवाय तुम्ही चाचणी क्रमांक 1 ब्रिज कोर्सवरती टेस्ट नंबर 1 की जी 15 जुलैला होती ती सुद्धा तुम्ही यशस्वीरित्या चांगल्या पद्धतीनं सोडवून पूर्ण केलेली आहे. मित्रांनो, आपण या कमिंग वीकसाठी येत्या सप्ताहामध्ये ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या लर्निंग आउटकम स्टेटमेंट नंबर 9 टू लर्निंग आउटकम नंबर 11 9 ते 11 एलोवरती आपण चर्चा करत आहोत. या 3 एलो ज्या आहेत, एलो नंबर 9, एलो स्टेटमेंट नंबर 10 अँड एलो स्टेटमेंट नंबर 11 हे आपण या येत्या आठवड्यात अर्थात 19 जुलै ते 25 जुलै या दरम्यान आपण पूर्ण करणार आहोत. ओके, तर सुरू करूया. कॉम्पिटन्सी एलो स्टेटमेंट नंबर 9 standard 10th and subject English. Learn new words, expressions and enrich his or her vocabulary through reading. मित्रांनो, आपल्या इयत्ता 10वीच्या पुस्तकातील सुरुवातीच्या 2 पानामध्ये तुम्हाला ह्या लर्निंग आउटकम स्टेटमेंट सगळे दिसत आहेत. हे पुन्हा एकदा तुम्ही वाचून काढ आणि त्या सगळ्या लर्निंग आउटकम्स, त्या सगळ्या अध्ययन निष्पत्तीमध्ये तुम्ही पारंगत व्हायला हवं. याचसाठी आपण ह्या ब्रिज कोर्सच्या माध्यमातून शासनानं आपणाला एक खूप चांगली सुवर्णसंधी निर्माण करून दिलेली आहे. अँड एलो स्टेटमेंट नंबर 9, लर्न न्यू वर्ड्स, एक्सप्रेशन्स अँड एनरिच हिज ऑर हर व्होकॅब्युलरी थ्रू रीडिंग. वाचनाच्या माध्यमातून तुम्ही नवीन शब्द, अभिव्यक्ती, तुमची शब्दसंपदा ही तुम्ही समृद्ध बनवायची आहे. आपणाला चांगलं वाचन करता आलं पाहिजे, वाचलेलं समजलं पाहिजे, रीडिंग बिटवीन द लाईन समजल्या पाहिजे, अनफेमिलियर वर्ड्सचा अर्थ गेस करता आला पाहिजे. गेस नाही करता आला तरी गेसची प्रोसेस आपण वापरून डिक्शनरीमधून, एन्सायक्लोपीडियामधून, मोबाईल नेटचा वापर करून नवीन शब्दांचे अर्थ आपण पाहून आपली शब्दसंपदा आपण समृद्ध बनवायची आहे. एलो स्टेटमेंट नंबर 9 तुमच्या लक्षात आलेलं आहे. लर्न न्यू वर्ड्स, नवीन शब्द शिकायचे आहेत, एक्सप्रेशन्स नवीन शिकायचे आहेत, अँड एनरिच हिज ऑर हर व्होकॅब्युलरी थ्रू रीडिंग. आपली शब्दसंपदा समृद्ध बनवायची आहे. तर या एलो स्टेटमेंट लर्निंग आउटकम स्टेटमेंट 9 वरती दिलेले ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या आपण ॲक्टिव्हिटी पाहूया. एलो स्टेटमेंट 9 मधील फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे. ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. हे हेतू आपल्याला साध्य करायचे आहेत, उद्दिष्ट आपल्याला ही साध्य करून घ्यायचे आहेत. टू इनेबल स्टुडंट्स टू लर्न न्यू वर्ड्स अँड व्होकॅब्युलरी, टू एनरिच द व्होकॅब्युलरी, टू डेव्हलप देअर लँग्वेज स्किल्स, to make them confident and bold readers through reading skills, and to enable them to find out the particular words from the dictionary. या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला सक्षम बनवायचं आहे की नवीन शब्द तुम्हाला शिकायचे आहेत, व्होकॅब्युलरी वाढवायची आहे, तुमचं भाषा कौशल्य प्रगत करायचं आहे, सुधारणा करायची आहे, तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे वाचन कौशल्याच्या माध्यमातून. आणि जे काही विशिष्ट शब्द असतील ते आपल्याला जे माहीत नाही ते डिक्शनरीमधून शोधणं, इतके हेतू या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण पूर्ण करायचे आहेत. टीचर्स, पेरेंट्ससाठी किंवा सुलभक फॅसिलिटीज तुमचे जे आहेत यासाठी सूचना या ठिकाणी आहेत. चेक वेदर द स्टुडंट्स आर रीडिंग द पॅसेज प्रॉपरली.
Observe their tone of voice and intonations while reading a passage. Let them chance to guess the meaning of words. Observe the pronunciation of their reading words and expressions, and tell them to keep English dictionary while reading passage and doing activities. हे तुमचे घरचे पालक या गोष्टीवरती लक्ष ठेवतील. तुमचं वाचन व्यवस्थित आहेत का, तुमचे उच्चार व्यवस्थित आहेत का, रायझिंग फॉलोइंग टोन तुमचे व्यवस्थित आहेत का, तुम्ही शब्दांचे गेस करू शकता का, इत्यादी. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काय करायचं आहे पहा ही ॲक्टिव्हिटी सोडवत असताना. तर रीड द पॅसेज केअरफुली अँड फाइंड आउट न्यू वर्ड्स. परिच्छेद व्यवस्थित वाचायचा आहे, नवीन शब्दांना अंडरलाईन करायचं, नवीन शब्द तुम्हाला वाटणारे शोधून काढायचे. लिसन द पॅसेज अटेंटिव्हली टू फाइंड आउट अननोन वर्ड्स. किंवा पॅसेज ऐकायचा आहे, शांत ऐका, व्यवस्थित ऐका, आणि त्यात तुम्हाला नवीन वाटलेले शब्द कोणते आहेत ते बाजूला काढा. गेस द मिनिंग ऑफ न्यू वर्ड्स अँड ट्राय टू टेल द क्लास. त्या नवीन शब्दांचा अर्थ काय असेल, त्या शब्दा कोणत्या वाक्यात आलेला आहे, त्या वाक्याच्या अनुषंगानं काय अर्थ असेल हे गेस करू शकता तुम्ही. टेक डाऊन ऑल इम्पॉर्टंट पॉईंट्स इन युअर नोटबुक. सर्व महत्त्वाचे पॉईंट तुम्ही नोटबुकमध्ये लिहा. कम्प्लीट ऑल ॲक्टिव्हिटीज ॲज पर गिवन इन्स्ट्रक्शन. तुम्हाला सूचना दिलेली आहे त्या पद्धतीने या इन्स्ट्रक्शननुसार तुम्ही पूर्ण करा. अँड कीप एनी गुड इंग्लिश डिक्शनरी विथ यू. इट इज मोस्ट इसेन्शियल मित्रांनो, की तुम्ही एक चांगली डिक्शनरी तुमच्यासोबत तुम्ही ठेवायची आहे. लर्निंग ॲक्टिव्हिटी काय सांगितले पहा या ठिकाणी. तर टीचर आस्क्स टू रीड द पॅसेज केअरफुली अँड टेल टू फाइंड सम न्यू वर्ड्स. तुम्ही पॅसेज वाचून नवीन शब्द शोधायचे आहेत. टीचर सपोर्ट्स ऑल स्टुडंट्स टू कम्प्लीट ऑल ॲक्टिव्हिटीज अँड स्टुडंट्स फॉलो ऑल इन्स्ट्रक्शन्स अँड ट्राय टू कम्प्लीट ॲक्टिव्हिटी टास्क. हे पूर्ण करायचं आहे. तर या ठिकाणी एक उदाहरण म्हणून तुम्हाला एक पॅसेज दिलेला आहे. ॲट लिस्ट वन अर्थक्वेक हॅपन समवेअर इन द वर्ल्ड एव्हरी डे. दररोज कुठं ना कुठं भूकंप हा होतच असतो. हा पॅसेज तुम्ही या अगोदरच्या इयत्तेमध्ये हे शिकलेला आहात, तुम्हाला या पॅसेजची माहिती आहे. तर हा पॅसेज तुम्हाला एक डेमो म्हणून या ठिकाणी दिलेला आहे. हा पॅसेज तुम्ही वाचायचा आहे आणि याच्यावरती तुम्हाला हे काम करायचं आहे. टीचर टेक्स सम ॲक्टिव्हिटीज टू अंडरस्टँड द न्यू वर्ड्स. काही ॲक्टिव्हिटी या ठिकाणी टीचर घेतील तुम्हाला नवीन शब्द जे आहेत यासाठी. उदाहरणार्थ ॲक्टिव्हिटी 1, मॅच द अपोजिट वर्ड्स इन कॉलम. अपोजिट या ठिकाणी थोडं ए विथ दिअर मिनिंग इन कॉलम बी. कॉलम ए आणि कॉलम बी मधील त्याच अर्थाचे शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. अर्थात ह्यूजसाठी तुम्ही कोणता घ्याल शब्द, तर इनॉर्मस. व्हायब्रेशन्स शडर्स. लिटल लहान स्मॉल. लॉस डॅमेज. हे इथं दिलेले शब्द आणि त्यासाठी समानार्थी शब्द या गोष्टी आपण या ठिकाणी पाहिलेत. त्यानंतर ॲक्टिव्हिटी दुसरी, शब्द त्यांचे अर्थ त्यांच्या जोड्या जुळवणं, अशी ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता. त्यानंतर ॲन्सर द क्वेश्चन्स. दिलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं. विच आर द व्हेरियस नाउन्स इन द पॅसेज. या पाठातील सगळे नाउन तुम्ही फाइंड आउट करून लिहायचे आहेत, जितके नाम आले तितके. फॉर एक्झाम्पल ॲट लिस्ट वन अर्थक्वेक. अर्थक्वेक नाउन आहे. हॅपन समवन इन द वर्ल्ड. वर्ल्ड नाउन आहे. एव्हरी डे. डे नाउन आहे. ऑन सम डेज देर आर मेनी मोर. अ फ्यू कॉजेस ग्रेट डॅमेज ऑफ लॉस ऑफ लाईफ. सम आर फेल्ट ओनली अ स्लाइट शडर्स ऑफ द ग्राउंड. ग्राउंड नाउन आहे. या पद्धतीने जितके काही नाउन या पॅसेजमध्ये आलेले आहेत ती सगळी यादी करणं. डिड यू फाइंड ॲडजेक्टिव्स हिअर. विच आर दे. त्याचबरोबर ॲडजेक्टिव्हची आपण यादी करायची आहे. या पद्धतीनं आपण या पॅरेग्राफवरती काम करायचं आहे पहा. ॲट लिस्ट वन अर्थक्वेक हॅपन समवेअर इन द वर्ल्ड एव्हरी डे. ऑन सम डेज देर आर मेनी मोर. अ फ्यू. फ्यू हे नाउन आहे. फ्यू हे ॲडजेक्टिव्ह आहे. फ्यू कॉजेस ग्रेट ॲडजेक्टिव्ह आहे. डॅमेज ऑफ लॉस ऑफ लाईफ. सम आर फेल्ड ओनली ॲज स्लाइट शडर्स ऑफ द ग्राउंड और मेनी मोर ऑर स्मॉल ॲडजेक्टिव्ह आहे. या पद्धतीनं जितके काही ॲडजेक्टिव्ह असतील ते आपण पॅरेग्राफ पाहून वाचून लिहायचे आहेत. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी तिसरी दिली आहे. कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब्स. ॲड 4 वर्ड्स each beginning with the last letter of the previous word of your own.
आता इथं तुम्हाला काय करायचं आहे पहा, एक वर्ड चेन तयार करायची आहे. तुम्ही ऑलरेडी या अगोदरही केलेली आहे, पण या ठिकाणी दिलेली वर्ड चेन आहे व्हर्बची. FALT फेल्ट यावरून टी वरून सुरू होणारा शब्द आपण लिहायचा आहे व्हर्बचा. त्यानंतर त्या शब्दातलं शेवटचं अक्षरावरून पुन्हा व्हर्बच लिहायचा आहे. या पद्धतीनं वर्ड चेन तुम्हाला जितकी मोठी बनवता येईल तेवढी बनवा. या ठिकाणी 4 जरी शब्द दिलेले असेल तर तुम्ही 4 वर थांबू नका, त्याच्याही पुढचा. सॉल्ड ॲक्टिव्हिटी डेमो या ठिकाणी दिलेले बघा. टीचर्स डेमॉन्स्ट्रेट्स वन ऑफ द ॲक्टिव्हिटीज अँड सपोर्ट्स लर्नर्स टू गेट expected answers from the reading passage. Fill in the blanks. Many ... happen under the sea. त्या पॅसेजमधील आधार घेऊन तुम्ही हे वाक्य पूर्ण करा. ओके, दोन्ही आणि उत्तरं लिहून पूर्ण करायचं आहे. प्रॅक्टिससाठी तुम्हाला आणखीन या ठिकाणी सांगितलेलं आहे काय, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. आता इथं जे उदाहरण दिलेलं आहे, हाय हा मिडल वर्ड दिलेला आहे, कीवर्ड आहे हाय. हायशी संबंधित शब्द जो दिलेला आहे तो स्पीड. हाय स्पीड. तर हाय हे ॲडजेक्टिव्ह आहे, स्पीड हे नाऊन आहे. तर आपल्याला या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह नाऊनच्या जोड्या करायच्या आहेत. ओके, त्यानंतर पुढं एक्सटेन्शन पॅरलल ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे की पुन्हा एक तुम्हाला या ठिकाणी परिच्छेद दिला आहे आणि त्या परिच्छेदवरती खाली सांगितल्याप्रमाणे तुम्ही काम करायचं आहे. ओके, सायन्स कम्स आउट ऑफ क्वेश्चनिंग. नो क्वेश्चनिंग नो सायन्स. या पद्धतीनं एक पॅरेग्राफ आहे विज्ञानाशी संबंधित. तर तुम्ही याच्यावरती दिलेले हे काम पूर्ण करा. मिनिंग दिलेले सिनॉनॉमस वर्ड्स जे आहेत हे तुम्ही शोधून लिहा. उदाहरणार्थ युनिक कॉलम ए मध्ये दिलेले आहे, तर कॉलम बी मध्ये युनिक म्हणजे अ स्पेशल वन असं होईल. कॅपिटल एक दिलेलं आहे, मेन या अर्थानं शब्द येईल. असं तुम्ही जोड्या जुळवायचे आहेत. इव्हॅल्युएशन या ठिकाणी दिलं आहे, त्या पद्धतीनं तुम्ही एक स्वतःचं कॉन्फिडन्स वाढवायचं आहे. टीचर विल बूस्ट कॉन्फिडन्स बाय चेकिंग फ्लुएन्सी ऑफ न्यू वर्ड्स ॲज वेल ॲज देअर व्होकॅबलरी. कॉन्फिडन्स ऑफ फाइंडिंग आउट अनफेमिलियर वर्ड्स अँड व्होकॅबलरी फ्रॉम द डिक्शनरी. वर्ड पॉवर अँड व्होकॅबलरी ऑफ स्टुडंट्स अँड हाऊ इट इफेक्ट्स इन द क्लास. आता तुम्ही ॲक्च्युली क्लासमध्ये नाही, पण या ॲक्टिव्हिटी तुम्ही घरी करायची आहे. तुमचं तुम्ही शोधायचे आहेत नवीन शब्द, त्यांचे अर्थ शोधायचे आहेत, त्यांचा वाक्यात उपयोग तुम्ही करायचा आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला दीक्षा व्हिडिओ सुद्धा तुम्ही उपयोग करून घ्या. आणि एवढं सगळं केल्यानंतर टुडे आय हॅव लर्न हाऊ टू डील विथ न्यू वर्ड्स अँड मिनिंग्स. नवीन शब्द जर आले तर ते कसे शोधायचे, त्याच्यावरती काम कसं करायचं हे तुमच्या लक्षात आलं आहे. डिक्शनरीचा वापर कसा करायचा हे लक्षात आलेलं आहे. वर्ड चेन तुम्ही करू शकता अँड इम्प्रूव्ह वर्ड पॉवर. तुमची वर्ड पॉवर तुम्ही वाढवा, समृद्ध बनवा. आता LO नंबर 9ची सेकंड ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. पहा या ठिकाणचे ऑब्जेक्टिव्ह पहा, हे हेतू आपण साध्य करायचे आहेत की स्टुडंट्स टू लर्न न्यू वर्ड्स अँड एक्सप्रेशन्स इन डिफरंट सिच्युएशन्स, फ्लुएन्सी थ्रू वर्ड्स अँड एक्सप्रेशन्स and also expressions and their proper uses in daily life. या पद्धतीनं हे हेतू साध्य करायचे आहेत. फॅसिलिटीसाठी दिलेल्या सूचना आहेत. तुमच्यासाठी असलेल्या सूचना पहा या ठिकाणी काय आहेत. रीड ऑल द एक्सप्रेशन्स केअरफुली अँड ट्राय टू गेट द मिनिंग. सगळ्या एक्सप्रेशन अभिव्यक्ती व्यवस्थित वाचा, त्यांचा अर्थ जाणून घ्या. लिसन द एक्सप्रेशन्स अटेंटिव्हली टू अंडरस्टँड द मिनिंग. लक्षपूर्वक ऐका आणि त्यांचा अर्थ जाणून घ्या, आकलन करून घ्या. गेज द मिनिंग ऑफ एक्सप्रेशन्स अँड शेअर विथ युअर पार्टनर. नेमका काय अर्थ आहे हे शोधा आणि तुमच्या पार्टनरला सांगा, ग्रुपला सांगा, घरातल्या मंडळींना सांगा. कीप एनी गुड इंग्लिश डिक्शनरी विथ यू. हे तुमच्याजवळ डिक्शनरी आहेच, नसेल तर खरेदी तात्काळ करा. Complete all activities as per given instructions and take down all important points in your notebook. या ठिकाणी लर्निंग ॲक्टिव्हिटी एक दिलेली आहे. तर टीचर आस्क्ड टू रीड द टेबल ऑफ एक्सप्रेशन्स केअरफुली अँड ट्राय टू अंडरस्टँड इट. टीचर रीड एक्सप्रेशन्स विथ मिनिंग अँड एक्झाम्पल्स फ्रॉम द टेबल. Explain the meaning of expressions and activity. Also support all students to complete it. Students follow all instructions and write to complete activity task. तर या दिलेल्या ॲक्टिव्हिटी आपण पूर्ण करायच्या आहेत. व्यवस्थित वाचायचं आहे, समजून घ्यायचं आहे, उदाहरणाचं स्पष्टीकरण पाहायचं आहे, अर्थ पाहायचे आहेत, एक्सप्रेशनचे सपोर्टसाठी तुम्हाला दिलेल्या गोष्टी पाहायच्या आहेत. ओके,
डेफिनेशन काय दिले पहा या ठिकाणी. डेफिनेशन पहा. द ॲक्ट ऑफ एक्सप्रेसिंग अ पर्टिक्युलर वर्ड, फ्रेज और फॉर्म ऑफ वर्ड्स, द मॅनर or form in which a thing is expressed in words. How are some examples to understand? काही उदाहरणं कशी समजून घ्यायची आहेत. एक्सप्रेसिंग वर्ड जे आहे, पर्टिक्युलर वर्ड जो आहे कसा व्यक्त केला जातो, ती फ्रेज काय आहे, तो शब्दाचा फॉर्म कोणता आहे, मॅनर कसा आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे आहेत. एक उदाहरण पहा. या ठिकाणी दिलेले एक एक्झाम्पल आहे. आपल्या पुस्तकात सुद्धा असे बरेच एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आपल्या इंग्लिश वर्कशॉपमध्ये आहेत की एक्सप्रेशन दिलेले, मिनिंग दिलेले आणि एक्झाम्पल दिलेले. आपल्या इंग्रजीच्या पुस्तकात सुद्धा काही फ्रेजेस दिलेले आहेत, त्या फ्रेजेसचे अर्थ दिलेले आहेत आणि वाक्यातही उपयोग दिलेले आहेत. तर या ठिकाणी दिलेले हे जे एक्सप्रेशन आहेत, ॲज अ रिझल्ट, ॲज फार ॲज वेल ॲज, कांट हेल्प, कांट वेट, जस्ट अ मिनट अँड जस्ट नाव, ही जी दिलेली या ठिकाणी एक्सप्रेशन आहेत त्यांचे अर्थ पुढे दिले आहेत आणि वाक्यात उपयोग दिले आहेत. ते तुम्ही सगळे वाचून पहा. ॲज अ रिझल्ट मीन्स कॉन्स्टंटली, माय कार वॉज ब्रोक डाऊन, ॲज अ रिझल्ट आय वॉज लेट फॉर द मीटिंग, असं या पद्धतीनं वाक्यात उपयोग केलेले. हे दिलेले एक्सप्रेशन, त्यांची मिनिंग हे लक्षात घ्या. आपली ॲक्टिव्हिटी आता या दिलेल्या 7 1 2 3 4 5 6 and 7 या 7 एक्सप्रेशनवरती पुढची आपली सगळी ॲक्टिव्हिटी डिपेंड आहे. पहा. तर या ठिकाणी टीचर टेक्स अँड ॲक्टिव्हिटी टू अंडरस्टँड द यूज ऑफ एक्सप्रेशन. आता वरचे एक्सप्रेशनच या ठिकाणी वापरायचे आहेत की प्रॉपर एक्सप्रेशन वापरून आपण वाक्य पूर्ण करायचं आहे. आय एम कमिंग देअर डॉट डॉट प्लीज वेट फॉर मी. आता यापैकी तुम्ही कोणता शब्द वापरू शकाल? ॲज अ रिझल्ट, ॲज फार ॲज वेल ॲज, कांट हेल्प, कांट वेट, जस्ट अ मिनट, जस्ट नाव, कोणता शब्द येईल एक्सप्रेशन तो वापरून वाक्य पूर्ण करायचं आहे. माय टीचर गाईड्स मी डॉट डॉट मोटिवेट्स मी. आता गाईड्स मी आणि मोटिवेट्स मी यामुळे आता या ठिकाणी काय येईल? ॲज वेल ॲज. ओके, हे वाक्य कसं होईल? माय टीचर गाईड्स मी ॲज वेल ॲज मोटिवेट्स मी टू पार्टिसिपेट इन इलेक्शन कॉम्पिटिशन. या पद्धतीनं या दिलेल्या वरच्या एक्सप्रेशनपैकी योग्य ते एक्सप्रेशन वापरून तुम्ही हे पूर्ण करायचं आहे. आता सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमो या ठिकाणी दिले, तेही पहा. ओके, या पद्धतीनं तुम्ही पूर्ण करायचं आहे. टीचर डेमॉन्स्ट्रेट वन ऑफ द ॲक्टिव्हिटीज अँड सपोर्ट लर्नर्स टू गेट एक्सपेक्टेड ॲन्सर्स फ्रॉम द टेबल ऑफ एक्सप्रेशन. वरचा जो टेबल आहे या टेबलचाच उपयोग करून ही आपण संबंध ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. दे complete the sentence by using proper expression. Activity by they dot dot up to next month. He left this hall. He left this hall. Kyle just now. नुकताच त्यांनी हॉल सोडलेला आहे. या पद्धतीने एक्सप्रेशन वापरा. त्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे, हेही सोडवा पूर्णपणे. टीचर टेक्स ऑल एक्सप्रेशन्स फ्रॉम द टेबल अँड टेल्स स्टुडंट्स टू मेक द प्रॉपर सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ एक्सप्रेशन्स. या दिलेल्या एक्सप्रेशननुसार तुम्ही वाक्य तयार करा. पॅरलल ॲक्टिव्हिटीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी पुन्हा दिलेली आहे. तुम्हाला या ठिकाणी एक परिच्छेद दिला आहे आणि त्या ठिकाणी ज्या रिकाम्या जागा आहेत त्या रिकाम्या जागेमध्ये योग्य ते प्रॉपर एक्सप्रेशनवर टेबलमध्ये जे आहेत ते एक्सप्रेशन वापरून आपण हा परिच्छेद पूर्ण करायचा आहे. त्यामुळे ते दिलेले एक्सप्रेशन, त्यांचे मिनिंग हे लक्षात घ्या. वाक्यात उपयोग पुढे केलेला आहे टेबलमध्ये, तेही पहा आणि त्यानुसार त्या एक्सप्रेशन कुठं या कोणत्या ब्लँक ठिकाणी फिट बसतात त्याच ठिकाणी त्या योग्य त्या वापरा आणि पॅसेज पूर्ण करून लिहा. इव्हॅल्युएशन, टीचर विल बूस्ट कॉन्फिडन्स. हे सगळं तुम्ही केल्यानंतर नक्कीच तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल चांगली होईल, व्होकॅबलरी वाढेल, मेकिंग सेंटेन्सेस तुम्ही योग्य प्रमाणे करू शकाल, उत्तम प्रकारे तुम्ही करू शकता. ओके, अशा पद्धतीनं तुम्ही ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करा. ही ॲक्टिव्हिटी जेव्हा तुम्ही पूर्ण कराल, स्वतः तुम्ही जेव्हा सोडवाल त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की आय हॅव लर्न्ड अबाउट द एक्सप्रेशन अँड इट्स युजेस इन द सेंटेन्सेस. फक्त या एकच टेबलवरती करा असं नाही, तर इतर टेबलवरती दिलेलं डेमो आहे, अशा आणखीनही एक्सप्रेशन तुम्ही कलेक्ट करा आणि त्याच्यावरतीही तुम्ही काम करा. ओके, हाऊ टू डील विथ एक्सप्रेशन अँड मिनिंग.
Also, I have learned how to use dictionary while reading any topic, and also I have learned how to make a little story or situation by filling with expression वापरून एखादी स्टोरी इव्हेंट तुम्ही कसं तयार करू शकता हेही लक्षात तुम्हाला आता आलेलं आहे. तर या 9 नंबरच्याच एल ओ नंबर 9वरती आता तिसरी ॲक्टिव्हिटी आपण पाहतोय. मित्रांनो, आपण एल ओ नंबर 9, 10 अँड 11 पाहत असतो. प्रत्येक एल ओला लर्निंग आउटकमवरती काही ठिकाणी 2 ॲक्टिव्हिटी आहेत, काही ठिकाणी 3 आहेत, काही ठिकाणी 4 आहेत. तर यांचं आपण एका आठवड्यामध्ये 3-3 एल ओ आपण पूर्ण करणार आहोत. या पद्धतीनं तुम्ही हे पूर्ण करायचं आहे. चालू आपला व्हिडिओ आहे तो 19 जुलै ते 25 जुलै या दरम्यान तुम्ही हे 3 एल ओ पूर्ण करायचे आहेत. मग त्यामध्ये कितीही ॲक्टिव्हिटी असू द्यात. आता 9 नंबर एल ओतील तिसरी ॲक्टिव्हिटी पहा. लर्निंग आउटकम्स कॉम्पिटन्सी स्टेटमेंट, लर्न न्यू वर्ड्स, एक्सप्रेशन्स अँड एनरिच हीच हर व्होकॅब्युलरी थ्रू रीडिंग. इथे दिलेल्या सूचना पहा, स्टुडंटसाठी दिलेल्या सुद्धा सूचना पहा, त्यानुसार तुम्ही फॉलो करायचं आहे. तुम्ही तुमची शब्दसंपदा वाढवत आहात. हा एल ओ महत्त्वाचा या ठिकाणचा. की कीप एनी गुड डिक्शनरी, इंग्लिश डिक्शनरी ठेवा, शब्द व्यवस्थित वाचा, गेस करता तुम्हाला व्यवस्थित यावं, शब्दांचे अर्थ शोधता यावं, रीडिंग बिटवीन द लाईन तुम्हाला कळावं, 2 ओळीच्या मधला नेमका अर्थ कळावा, इम्प्लाइड मिनिंग कळावं. या सगळ्या गोष्टी आपण या ॲक्टिव्हिटीतून पाहत आहोत. द टीचर आस्क्ड टू रीड द स्टोरी केअरफुली अँड टेल टू फाइंड सम अनफेमिलियर वर्ड्स. टीचर सपोर्ट्स ऑल स्टुडंट्स टू कम्प्लीट ऑल ॲक्टिव्हिटीज. Students follow all instructions and try to complete activity tasks. Once upon a time, there was a king who ruled a prosperous country. एक पॅरेग्राफ या ठिकाणी दिलेला आहे, एक गोष्ट दिलेली आहे आणि त्याच्यावरती काम करायचं आहे आपल्याला. ॲक्टिव्हिटी 1 आहे. डिअर स्टुडंट्स, हू आर द मेन कॅरेक्टर कोणते आहेत हे शोधता येणं. याच पॅरेग्राफमधले सम पेअर ऑफ ॲडजेक्टिव्ह नॉनच्या जोड्या आपल्याला शोधता आल्या पाहिजेत, त्या शोधून लिहायच्या आहेत. डू यू फाइंड द अँटोनॉमस ऑफ नेसेसरी, विरुद्धर्थी शब्द पहा. त्यानंतर इथं एक तुम्हाला प्रॉस्परस हा जो शब्द दिलेला आहे, तर यातले मिनिमम 3 लेटर वापरून तुम्ही मॅक्झिमम वर्ड बनवा. ओके, PROS, PEROUS. मित्रांनो, एक लक्षात घ्या की मेक 4 वर्ड्स, मिनिमम 3 लेटर्स, युझिंग द लेटर्स इन द वर्ड प्रॉस्परस. युझिंग द लेटर इन द वर्ड प्रॉस्परस. तर प्रॉस्परस या शब्दातीलच अक्षर वापरायचे आहेत, बाहेरचं एकही अक्षर जादा घ्यायचं नाही. किमान 3 अक्षरापेक्षा मोठा शब्द तुमचा असू दे, पण हे ध्यानात घ्या. तर या ठिकाणी प्रॉस्परस हा जो शब्द आहे, तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल की P डबल आलेला आहे, O डबल लेटर आहे, यस डबल लेटर आहे. ओके, अल्सो R डबल लेटर आहे. तर PRSO हे जे अक्षर आहेत, तर याच अक्षरापासून डबल लेटर वर्ड तुमचा होऊ शकतो. यात नसलेली अक्षरं डबल घ्यायची नाहीत किंवा डबल लेटर वर्ड करायचा नाही, किंवा यात नसलेली अक्षरं एक्स्ट्रा घ्यायची नाहीत. याच अक्षरापासून आपल्याला शब्द बनवायचे आहेत. ओके, उदाहरणार्थ प्रॉस्पर, ओके, प्रॉपर असे शब्द. आता PROPER प्रॉपर. तर यामध्ये P डबल आहे दिलेल्या वर्डमध्ये, त्यामुळे डबल P चाललं. R डबल आहे त्यामुळे R चाललं. लक्षात आल्या गोष्टी. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी 3 दिली आहे. द किंग वॉज सरप्राइज्ड. कॅन यू टेक एनी वर्ब, नाउन, ॲडजेक्टिव्ह शोधा आणि तुम्ही पूर्ण करा. सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमो या ठिकाणी दिलेला आहे. पुन्हा तुम्हाला नाऊनची आता या ठिकाणी वर्ड चेंज करायला सांगितलेलं आहे. किंग हे नाऊन आहे, त्यावरून जी वरून तुम्ही नाऊन, त्यावरून पुढचं नाऊन असं तयार करायचं आहे. दिलेले सेंटेन्स जे खाली दिलेले आहेत, तर स्टोरीमधूनच योग्य तो या ठिकाणी फिट शब्द जो बसेल तोच शब्द आपण या ठिकाणी वापरायचा आहे आणि वाक्य पूर्ण करायचं आहे. आय ऑलवेज टेक डॉट डॉट ऑफ माय पेरेंट्स इन माय लाईफ अँड डॉट डॉट ही विल कम टुडे. इथं वापरायचे जे फ्रेझेस किंवा वर्ड्स आहेत ते पॅसेजमधीलच आपण वापरायचे आहेत.
पॅसेज यासाठी तर काळजीपूर्वक तुम्ही वाचला पाहिजे. ओके, नेक्स्ट प्रॅक्टिससाठी पुन्हा तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. सॉर्ट आउट द वर्ड्स ऑफ प्रिफिक्सेस अँड सफिक्सेस. प्रिफिक्स आणि सफिक्स हे जे अफिक्स आहेत फ्रॉम द गिवन वर्ड्स अँड राईट इट इन प्रॉपर कॉलम. तर प्रिफिक्स असलेले शब्द या कॉलममध्ये पहिले लिहायचे आणि सफिक्स जोडलेले पुढच्यामध्ये लिहायचे. ओके, आता प्रिफिक्स की ज्या शब्दाच्या पूर्वी लागलेला प्रत्यय त्याला आपण प्रिफिक्स म्हणू आणि शब्दाला पुढं नंतर लागलेला प्रत्यय त्याला सफिक्स म्हणूया. तर पेनफुल, तर पेनफुलमध्ये FUL हा सफिक्स आहे, त्यामुळं पेनफुल हा शब्द सफिक्स या कॉलममध्ये येईल. ओके, या पद्धतीनं तुम्ही सफिक्स जोडलेले सफिक्समध्ये, प्रिफिक्स जोडलेले प्रिफिक्समध्ये, अशा पद्धतीनं दिलेल्या शब्दांचं तुम्ही वर्गीकरण करा, क्लासिफिकेशन करा. पेनफुल, अननेसेसरी, प्रॉस्परस, रिओपन, डेव्हलपमेंट, डिसअपिअरिंग, सजेशन, ब्युटिफुल, रीबर्थ, शायनेस, चेंजफुल, इनॅक्टिव्ह, केअरफुल, काइंडनेस, अनकाइंड. या पद्धतीनं यू मे अल्सो टेक अनादर वर्ड्स, तुम्ही आणखीनही शब्द घेऊन सफिक्स प्रिफिक्स यामध्ये रूपांतर करू शकता. पॅरलल ॲक्टिव्हिटी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे की टीचर इन्स्ट्रक्ट स्टुडंट्स टू रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. हा दिलेला पॅरेग्राफ वाचा. अँडोक्लसवरती जो आहे, अँडोक्लस अँड द लॉयन, हा जो एक धडा तुम्ही इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये शिकलेला आहात त्याच्यावरती आधारित हे प्रश्न आहेत. हे ॲक्टिव्हिटी, डिअर स्टुडंट्स, हू इज द मेन कॅरेक्टर ऑफ दिस स्टोरी, ॲडजेक्टिव्ह नाऊनच्या जोड्या, अँटोनॉमस वर्ड्स वगैरे हे तुम्ही सगळे शोधून लिहायचे आहेत. अपॉर्च्युनिटीपासून पुन्हा 3पेक्षा जास्त अक्षरं वापरून यातीलच तुम्ही शब्द बनवायचे आहेत. क्रुएलपासून तुम्ही वर्ड चेन ॲडजेक्टिव्हची तयार करायचे आहेत. या पद्धतीनं तुम्ही हे सोडवू शकता. ओके फ्रेंड्स, नाव नेक्स्ट कॉम्पिटन्सी और LO स्टेटमेंट नंबर 10. अंडरस्टँडिंग न्यू कन्स्ट्रक्शन्स थ्रू रीडिंग. अंडरस्टँडिंग न्यू कन्स्ट्रक्शन्स थ्रू रीडिंग, वाचनातून आपल्याला नवीन रचना या शिकायच्या आहेत. आता यावरती ॲक्टिव्हिटी पहिली आपल्याला दिली आहे. अंडरस्टँडिंग न्यू कन्स्ट्रक्शन्स थ्रू रीडिंग. दिलेल्या सूचना पहा. स्टुडंटसाठी दिलेल्या सूचना पहा की पॅरेग्राफ दिलेला व्यवस्थित वाचायचा आहे, त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग आपण घ्यायचा आहे आणि आपल्या पालकांची, शिक्षकांची, वडीलधाऱ्या मंडळांची, मित्रांची, घरातल्या भावंडांची मदत आपण घेऊन हे पूर्ण करायचं आहे. सूचना पहा. ॲक्टिव्हिटी ज्या आहे, इंट्रोड्यूस द ॲक्टिव्हिटी इन सिम्पल लँग्वेज, टेल द इम्पॉर्टन्स ऑफ द ॲक्टिव्हिटी, एनकरेज द लर्नर. ओके, आता लर्निंग ॲक्टिव्हिटी काय पहा. पुन्हा लक्षात घ्या, अंडरस्टँडिंग न्यू कन्स्ट्रक्शन्स थ्रू रीडिंग, वाचनाच्या माध्यमातून आपण नवनवीन रचना शिकणार आहोत. वाक्यांची नवनवीन रचना, वाक्यांचे नवनवीन प्रकार हे जे आपल्याला झालेले आहेत ते आपण शोधणार आहोत, आयडेंटिफाय करणार आहोत. ओके, आता उदाहरणार्थ इथं जो दिलेला पॅरेग्राफ आहे, इयत्ता 9वीच्या तुमच्या गेल्या वर्षीच्या पुस्तकातील हा पॅरेग्राफ आहे. द फन दे हॅड या पाठातील. मार्ची इवन रोट अबाउट इन दॅट नाईट इन हर डायरी ऑन द पेज हेडेड 17 मे. हा जो पॅरेग्राफ आहे, थोडा एक परिचय पॅसेज दिलेला आहे, त्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे. वाचनातून आपण वेगवेगळी कन्स्ट्रक्शन शिकणार आहोत. फॉर एक्झाम्पल, अंडरलाईन द मेन क्लॉज. आता यातील कोणतंही एक विधान घ्या किंवा सगळेच या वाक्यात आलेले मेन क्लॉज जेवढे आहेत तेवढे शोधून अंडरलाईन करा, ते वेगळे लिहा. मेन क्लॉज. ओके, त्याच्यानंतर सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉज मुख्य उपवाक्य, सबऑर्डिनेट क्लॉज गौण उपवाक्य, हे शोधून लिहा, त्यांना अंडरलाईन करा संपूर्ण पॅरेग्राफमध्ये. ओके, आता फॉर एक्झाम्पल पहा. मार्ची इवन रोट अबाउट it that night in her diary on the page headed 17th May 20. She wrote, today Tommy found a real book. It was a very old book. Margie's grandfather once said that
When he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. त्या 2 वाक्यामध्ये भरपूर मेन क्लॉजही आहेत आणि सबऑर्डिनेट क्लॉजही आहेत, ते आपल्याला फाइंड आउट करता यायला पाहिजे. ओके, आता आयडेंटिफाय द सेंटेन्सेस इन सिम्पल पास्ट टेन्स. साध्या भूतकाळातील वाक्य शोधून लिहायचे. इन्फिनिटिव्स कोणते आहेत ते लिहायचे. विथ टू इन्फिनिटिव्ह, विदाउट टू इन्फिनिटिव्स. हे सगळे स्ट्रक्चर आपण या एलओमधून पाहायचे आहेत, या ॲक्टिव्हिटीमधून पाहायचे आहेत. आयडेंटिफाय द एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, उद्गारवाचक वाक्य कोणते असेल ते शोधून लिहा. आयडेंटिफाय द फायनाईट व्हर्ब लिहा. फायनाईट व्हर्ब मुख्य क्रियापदे जी आहेत, जी काळदर्शक आहेत ते लिहा. अंडरलाईन द सिम्पल सेंटेन्स, यातील कोणतं आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्स, तेही आपण लिहायचं आहे. सिम्पल सेंटेन्स केवल वाक्य, कॉम्प्लेक्स सेंटेन्स मिश्र वाक्य, कंपाऊंड सेंटेन्स संयुक्त वाक्य. तर मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज, सिम्पल पास्ट टेन्स, इन्फिनिटिव्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, फायनाईट व्हर्ब्स सगळे शोधून लिहायचे. सिम्पल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, हे सगळे दिलेल्या इतक्या परिच्छेदातून आपण शोधून लिहायचं आहे. वाचनातून आपण अशा प्रकारे हे इथं दिलेली अंडरस्टँडिंग न्यू कन्स्ट्रक्शन्स थ्रू रीडिंग हे आपण शिकायचं आहे. ओके, नेक्स्ट एक सॉल्ड ॲक्टिव्हिटी पहा, डेमो तुमच्यासाठी. फॅसिलिटीज शोज अ डेमो ऑफ द ॲक्टिव्हिटी. काय, इन अ शॉप ॲट द, हे जे उदाहरण आहे, एक पॅरेग्राफ 5 ते 6 ओळीचा परिच्छेद दिलेला आहे. आयडेंटिफाय द सबऑर्डिनेट क्लॉज. एक सबऑर्डिनेट क्लॉज यातून लिहा म्हणून सांगितलेलं आहे. उत्तर दिलेलं आहे. वी सीम्ड टू बी एक्झॅक्टली व्हॉट दे वेअर लुकिंग फॉर. आयडेंटिफाय द नॉन फायनाईट व्हर्ब. नॉन फायनाईट व्हर्ब म्हणजेच नॉन फायनाईटमध्ये तुम्ही एकतर जिरण लिहू शकता, एकतर पार्टिसिपल लिहू शकता, ओके, आणि इन्फिनिटिव्ह लिहू शकता. या तिन्हीपैकी एक नॉन फायनाईटमध्ये तुम्ही घेऊ शकता, जे असेल ते. जेरंड आलं तर जेरंड. जेरंड मीन्स दॅट इज आय एन जी असलेला शब्द पण ज्याचं फंक्शन नाऊन म्हणून आहे वाक्यात. त्याच्यानंतर पार्टिसिपल, प्रेझेंट पार्टिसिपल विच इज यूज ॲज अ ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलेला शब्द. आणि नेक्स्ट वन इन्फिनिटिव्ह, मग ते विथ टू इन्फिनिटिव्ह आणि विदाउट टू इन्फिनिटिव्ह यापैकी कोणतं असेल ते. आता या पॅसेजमध्ये आपल्याला विथ टू इन्फिनिटिव्ह सेल या ठिकाणी दिसतं. या पद्धतीनं इथं वर डू ॲज डिरेक्टेड जेवढे दिलेले आहेत या पॅसेजमधील आपण असे शोधून लिहायचे आहेत. ओके, नेक्स्ट प्रॅक्टिससाठी तुम्हाला जे सांगितले त्या पद्धतीनं तुम्ही ते पूर्ण करा. एक सिम्पल, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड सेंटेन्ससुद्धा आपण पॅसेजमधील शोधून लिहायचं आहे. फ्रॉम द कोर्स बुक, आपल्या इंग्रजी पुस्तकातील शोधून लिहा. मेक अ लिस्ट ऑफ द इन्फिनिटीची भरपूर यादी करा. ओके, इतकं तुम्ही सगळं केल्यानंतर तुम्हाला क्लॉज आयडेंटिफाय करता येईल, सबऑर्डिनेट क्लॉज तुम्हाला शोधता येईल, अंडरलाईन द इन्फिनिटिव्स करता येईल आणि आयडेंटिफाय द टाईप्स ऑफ सेंटेन्सेस, वाक्यांचे प्रकारचे आहेत. मग ते वाक्य इंट्रोगेटिव्ह आहे का, असर्टिव्ह आहे का, स्टेटमेंट आहे का, इम्पेरेटिव्ह आहे, हे सगळं तुम्हाला शोधता येईल. त्याच्यावरती तुम्ही काम करा. ॲक्टिव्हिटी नंबर 2 यातीलच LO नंबर 10 ॲक्टिव्हिटी सेकंड, अंडरस्टँडिंग न्यू कन्स्ट्रक्शन्स थ्रू रीडिंग. दिलेल्या सूचना पहा, त्यानुसार तुम्ही ॲक्टिव्हिटी करा. लर्निंग ॲक्टिव्हिटी पहा. फॉर एक्झाम्पल, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली अँड डू ॲज डिरेक्टेड. वेअर डिड यू फाइंड इट? These birds and leaves are called flushes. Oh my poor Matilda, how you have changed. ही जी वरची 6 विधानं दिलेली आहेत, तर या 6 विधानावरती आपण काम करायचं आहे. तर या विधानातील इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कोणता आहे ते फाइंड आउट करायचं. तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. तर पहिलंच विधान हे प्रश्नार्थक आहे. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कोणता आहे? तर लाईन नंबर 3. त्यानंतर पुढचं आपल्याला सूचना आहे 3 नंबर काय बघा सूचना, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कोणतं आहे ते आपण शोधून लिहायचं आहे. तर 4 नंबर सेंटेन्स हे इम्पेरेटिव्ह आहे, फेच द मर्चंट्स ॲट वन्स, बरोबर. अशा पद्धतीनं असर्टिव्ह सेंटेन्स शोधून लिहा वर दिलेल्यापैकी. त्याच्यानंतर
अँड इन्फिनिटिव्ह असलेलं वाक्य कोणतं आहे ते लिहा. अशा पद्धतीनं आपण वाचनातून वेगवेगळे स्ट्रक्चर जाणून घ्यायचे आहेत. इथं सॉल्व ॲक्टिव्हिटी एक दिलेले आहे. द होल ग्रीक आर्मी एंटर द स्लीपिंग सिटी. दिस इज अन असर्टिव्ह सेंटेन्स आहे. ओके, आता 2 नंबर सेंटेन्समध्ये दे आर थिंग्स यू वॉन्ट टू से. टू से हे इन्फिनिटिव्ह आहे. या पद्धतीनं आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लामेटरी सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, असर्टिव्ह सेंटेन्स, त्याच्यानंतर इन्फिनिटिव्ह, सबऑर्डिनेट क्लॉज, मेन क्लॉज, नॉन फायनाइट्स, फायनाइट्स, असे सगळे दिलेल्या पॅसेजमधून आपणाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे, शोधता आलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. हा सराव आपण करायचा आहे. प्रॅक्टिससाठी तुम्हाला सांगितलेलं आहे की मेनी सेंटेन्सेस फॅसिलिटर्स गिव्ह मेनी सेंटेन्सेस टू अंडरस्टँड न्यू कन्स्ट्रक्शन्स थ्रू रीडिंग. लर्नर्स हॅव टू आयडेंटिफाय डिफरंट टाईप्स ऑफ कन्स्ट्रक्शन्स थ्रू रीडिंग. एखादा पॅसेज घेऊन तुम्ही जो पॅसेज तुम्हाला पुरवला जाईल किंवा तुम्ही एखादा पॅसेज 6-7 ओळीचा सिलेक्ट करा आणि त्यातून या सगळ्या गोष्टी शोधून काढा. ओके, पॅरलल ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेले. सेंटेन्स अँड डू ॲज डायरेक्टेड. रीड द सेंटेन्स अँड डू ॲज डायरेक्टेड. थ्रो द बाइट्स आउट ऑफ दिस विंडो अँड ही बिगॅन टू पेंट फ्रॉम द एज ऑफ 12. तर ही जी सेंटेन्सेस आहेत पुढं 3 नंबर सेंटेन्स, ही स्माइल ॲट मार्च. अँड 4 सेंटेन्स पहा, 4th नंबरचं, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. तर याच्यामध्ये इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, असर्टिव्ह सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे तुम्ही शोधून लिहायचं आहे. हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. ओके, ही स्माइल ॲट मार्च अँड गेव हर ॲन ॲपल. हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे हे आपण बघून लिहायचं आहे. नेक्स्ट इव्हॅल्युएशन पहा. आयडेंटिफाय अँड राईट. तुम्ही सिम्पल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स हे कोर्सबुकमधून शोधून यांची यादी करा. आपल्या पुस्तकातील भरपूर 10वीच्या पुस्तकातील भरपूर वाक्य आहे की सिम्पल साधं वाक्य, केवल वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य हे शोधून लिहा. कंपाऊंड सेंटेन्स की 2 मेन क्लॉज एकत्र येतात किंवा 2पेक्षा जास्त येतात, तिथं कंपाऊंड सेंटेन्स होतं. एक मेन क्लॉज आणि एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉज असतील तिथं कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. एकच विधेय आणि एकच प्रेडिकेट असेल तर तिथे सिम्पल सेंटेन्स आहेत. अशी शोधून लिहा. मेक अ लिस्ट ऑफ द इन्फिनिटिव्ज आहे. इन्फिनिटिव्हची उदाहरणं शोधून लिहा. इन्फिनिटिव्ज फाइंड आउट करा. आणि अशा पद्धतीने इतकं तुम्ही जर सगळं करू शकलात आणि तुम्ही करणार अशी मला पूर्ण खात्री आहे मित्रांनो. आणि मग तुम्ही आय लर्न टू आयडेंटिफाय द मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. I learned to underline the infinitives. I learned to identify the types of sentences. वाक्यांचे सगळे प्रकार ही तुम्ही शोधू शकाल, पाहू शकाल, आयडेंटिफाय करू शकाल. नेक्स्ट LO कॉम्पिटन्सी लर्निंग आउटकम्स स्टेटमेंट नंबर 11. राईट करेक्टली, अवॉइडिंग मिस्टेक्स इन स्पेलिंग अँड ग्रामर एक्सेट्रा. व्यवस्थितपणे लिहिता येणं आपण शिकायचं आहे या ॲक्टिव्हिटीमधून. तुम्हाला व्यवस्थितपणे लिहिता यायला तुम्ही सक्षम बनला पाहिजे. ह्या चुका टाळा. तुम्ही स्पेलिंगमधील चुका, व्याकरणाच्या चुका तुम्ही टाळल्या पाहिजेत. यासाठी ॲक्टिव्हिटी नंबर 1 काय दिलेले पहा की पॅरेंट्स फॅसिलिटर्स तुम्हाला काय सांगतील. आस्क लर्नर टू रीड द ॲक्टिव्हिटी केअरफुली. मग ते स्कॅनिंग तुम्हाला करता यावं, व्यवस्थित बरोबर वाचता यावं, समजलं पाहिजे. फोकस ऑन कॉन्टेक्स्टवरती करा. हेल्प फ्रॉम द पियर्स, मदत घ्या. डिक्शनरी, ऑनलाईन पोर्टल्स, गरज पडली तर त्याची मदत घ्या. विद्यार्थी मित्रांनो, रीड द ॲक्टिव्हिटी केअरफुली. ट्राय टू गेस द मिनिंग इन गिवन कॉन्टेक्स्ट अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट. योग्य ते पर्याय निवडा आणि लिहा. लर्निंग ॲक्टिव्हिटी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. काय सांगितले पहा. तुम्हाला या ठिकाणी 3 ओळी दिलेल्या आहेत. ओके. Satish is learning in 10th standard. He has to attend the online meeting. One day he couldn't attend the meeting due to network issues and he called his friend Akbar to know about the meeting and wrote some points. These are the following.
नोट्स फ्रॉम द फोन कॉल. 10वीत शिकतोय, ऑनलाईन इश्यूमुळे त्याला मीटिंग अटेंड करता आली नाही, आपल्या मित्राला त्यानं फोन केला आणि फोनवरती हे पॉईंट लिहून घेतलं. आता हे उदाहरण एक नंबर 1 आपण पाहूया. यू नो द मीटिंग वॉज इंटरेस्टिंग, असं तो तिकडून फोनवर म्हटला. आता इथं 2 शब्द दिलेले आहेत, नो नो. ओके, नो अँड नो दोन्हीचा उच्चार एकच आहे, प्रोनाउन्सिएशन सेम आहे, पण अर्थ वेगवेगळे आहेत. ओके, यू नो द मीटिंग वॉज इंटरेस्टिंग. आता इथं एन ओ येईल का के एन ओ डब्ल्यू येईल, तर के एन ओ डब्ल्यू हा शब्द येईल. तर अशा पद्धतीनं तुम्हाला या ब्रॅकेटमध्ये वाचत असताना की आपल्याला ऐकू आलं तर कानावर येताना प्रोनाउन्सिएशन सेम येणार आहे, पण मिनिंग महत्त्वाचं आहे. म्हणून इथं म्हटलेलं आहे राईट करेक्टली, व्यवस्थित लिहा, योग्य ते लिहा. यू नो द मीटिंग वॉज इंटरेस्टिंग, या ठिकाणी यू नो के एन ओ डब्ल्यू येईल. उच्चार सगळ्याचेच उच्चार दोन्ही शब्द आपण होमोफोन्स जे आहेत की जे सेम उच्चार पण डिफरंट स्पेलिंग डिफरंट मिनिंग, त्या पद्धतीने हे सगळं तुम्ही 10च्या 10 वाक्य सोडवा. सेकंड बघा वाक्य काय, वी लर्न अबाउट सी लाईफ. आता सी लाईफ म्हणजे कुठलं, SEE पाहणे, SEA समुद्र, तर SEA समुद्र येणार. वी लर्न दॅट सी लाईफ असं तो तुम्हाला म्हटलेला आहे, फोनवरती सांगितलेलं आहे. अशी प्रत्येक 10 वाक्ये पहा आणि ती योग्य ते शब्द भरा, योग्य त्या अर्थाचे भरा, राईट करेक्टली. ओके, read the above points carefully and choose the correct alternatives and rewrite them. Help Satish to organize his points neatly. Solve activity पहा डेमो. You know या ठिकाणी दिलेले आहे, we learn about sea life. We are asked to write. ओके, प्रॅक्टिस तुम्ही करा. आता एक उदाहरण दिलेलं आहे, वन, दोन्हीचाही प्रोनाउन्सिएशन वन असंच आहे, ONE1 WON1. ONE1 म्हणजे एक आणि WON1 म्हणजे जिंकला. ओके, आवर क्लास हॅज फायनली वन दॅट थ्रिलिंग क्रिकेट मॅच. वन म्हणजे WON या ठिकाणी येणार आणि आय हॅव ONE1 सिस्टर अँड 2 ब्रदर्स या पद्धतीने येणार. ओके, नेक्स्ट टेल. टेल आता या ठिकाणी एक टेल, TALE टेल आणि TAIL टेल. एक टेल म्हणजे कथा सांगणे टेल आणि दुसरं टेल शेपूट असं आहे, तर योग्य त्या ठिकाणी योग्य ते शब्द भरा, राईट करेक्टली. ओके, नेक्स्ट आहे सेल. सेल SAIL सेल, नौकावहन करणे आणि SALE सेल जे विक्री या अर्थानं. नेक्स्ट मीट. मीट MWET मीट भेटणे, MEAT मीट मांस मटन, BY बाय आणि BUY बाय. ओके, तर योग्य ते शब्द त्या ठिकाणी भरायचे आहेत, करेक्ट, राईट करेक्टली. एक्सटेन्शन पॅरलल ॲक्टिव्हिटी पहा की तुम्ही असे होमोफोन्स गोळा करून भरपूर लिहा की वर्ड्स प्रॉपरली. मॅच द फॉलोइंग वर्ड्स प्रॉपरली बघा. बी फेअर, फेअर सन, सन नीड ही दिलेली पहा. त्याचबरोबर वुड यू, अपूर्ण दिलेलं वाक्य पूर्ण करायचं आहे. चूज द करेक्ट वर्ड अँड रिराईट. वुड यू गो अँड स्टँड ओव्हर देअर, दिअर, दे आर. योग्य ते शब्द भरायचा आहे. कॅन आय हॅव अनादर डॉट डॉट ऑफ अ केक. पीस, आता PAC का PIEC, केकचा पीस PIEC येणार, त्या पद्धतीने योग्य ते शब्द भरा. या ठिकाणी QR कोड दिलेला आहे. हा जर तुम्ही QR कोड्स पाहिला, तुम्ही या QR कोडचा वापर करून अधिक माहितीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. ओके, हे केल्यानंतर तुम्ही होमोफोन्स आर द वर्ड्स दॅट साऊंड द सेम बट डिफरंट इन मिनिंग ऑर स्पेलिंग. हे आपण आत्ताच्या ॲक्टिव्हिटीमध्ये पाहिलेलं आहे. हे तुम्हाला लक्षात येईल की होमोफोन्स म्हणजे उच्चार एक आहे पण स्पेलिंग वेगळं आहे, अर्थ वेगळे आहेत. ते योग्य त्या ठिकाणी योग्य ते शब्द भरता येणं. आपण ऐकल्यानंतर इंग्रजी ऐकत असताना, कोणी बोललेलं ऐकत असताना असे बरेच शब्द आहेत की जे होमोफोन्स आहेत. मग योग्य तो अर्थचा शब्द आपण तिथं सिलेक्ट करता आलं पाहिजे, आपल्याला समजला पाहिजे. सेकंड ॲक्टिव्हिटी आहे लर्निंग आउटकम्स. ते पहा की राईट करेक्टली
हे करत असताना राईट करेक्टली इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड पेरेंट्स फॅसिलिटी दिलेली तुम्हाला स्कॅनिंग व्यवस्थित करावं. मगाच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स आहेत. रीड केअरफुली, गेस द मिनिंग इन गिवन कॉन्टेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो. अँड लर्निंग ॲक्टिव्हिटी एक तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. काय दिलेले आहे पहा की गेट द थिंग्स बॅक ऑन द ट्रॅक. It is classroom of 10th class. English teacher has written some sentences on the blackboard. She made some intentional, deliberate misplacement of some words. Not all. मुद्दामहून काही ठिकाणी misplacement केलेला आहे. You have to read text carefully given in the table and you have to focus on italic words. You put them at their proper places and rewrite all the sentences using proper words given below the text table. तुम्ही हे इटॅलिक वर्ड्स पहा, योग्य त्या ठिकाणी योग्य ते आहेत का पहा. The chalk is across the table. We are sitting on the classroom. आता हे इटॅलिक जे प्रिपोजिशन वापरले गेलेले आहेत त्यांची मुद्दाम होऊन मिसप्लेसमेंट या ठिकाणी केलेले आहे. तर तुम्ही योग्य त्या ठिकाणी योग्य ते प्रिपोजिशन्स या ठिकाणी घ्यायचे आहेत. ॲज, अप, विथ, फ्रॉम, अबाउट, अव, इन, इनटू, ऑन, विथ, इन, बिहाइंड, इन, ऑन हे जे आहेत तर चूज दीज वर्ड्स गिवन इन ब्रॅकेट्स अँड रिप्लेस देम विथ इटॅलिक वर्ड्स. रिराईट द टेक्स्ट गिवन इन टेबल. आणि पुन्हा योग्य ते प्रिपोजिशन वापरा आणि तो पॅरेग्राफ पुन्हा लिहून काढा. ओके. आता सॉल्व प्रॅक्टिस डेमो ॲक्टिव्हिटी पहा या ठिकाणी. आता उदाहरणार्थ द चॉक इज ऑन द टेबल होईल, अक्रॉस द टेबल होणार नाही. या पद्धतीनं जे काही प्रिपोजिशन चुकीचे त्या ठिकाणी मुद्दामहून भरलेले आहेत तर ते दुरुस्त करा. सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमो पहा प्रॅक्टिससाठी. दे वेंट डॉट डॉट मुंबई. दे वेंट फॉर मुंबई. दे वेंट टू मुंबई. दे वेंट फ्रॉम मुंबई. तर या ठिकाणी दे वेंट टू मुंबई असं येईल. नरेन वॉक्ड डॉट डॉट द रोड. अक्रॉस द रोड, अप द रोड, इन द रोड. तर या ठिकाणी दिलेले जे आहेत प्रिपोजिशन ते योग्य त्या ठिकाणी बघा. उदाहरणार्थ मगाशी मी जे सांगितलं तेच या ठिकाणी पुन्हा दिलेलं आहे बघा. द चॉक इज ऑन द टेबल. वी आर सिटिंग इन द क्लासरूम. अशा पद्धतीनं इटॅलिक वर्ड जे मिसप्लेसमेंटचे आहेत त्या ठिकाणी योग्य ते भरून पॅरेग्राफ पुन्हा लिहायचा आहे आणि इथं दिलेली वाक्यसुद्धा तुम्ही सॉल्व करायची आहेत. ओके. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे. स्ट्राईक ऑफ द इनॲप्रोप्रिएट वर्ड्स फ्रॉम द गिवन सेंटेन्सेस. तुम्हाला हे शोधता यावं. वी केम टू स्कूल बाय बस, फ्रॉम बस, ऑन बस. योग्य ते वापरा. यू कम इन, यू कम फॉर, यू कम ऑन. तर यू कम इन असं तिथे येईल. या पद्धतीनं हे योग्य ते प्रिपोजिशनचा वापर करून तुम्ही बरा. पुढं तुम्हाला इव्हॅल्युएशन दिलेलं आहे. तुम्हाला ब्रॅकेटमध्ये प्रिपोजिशन्स दिलेले आहेत आणि वाक्यात उपयोग करायचा आहे. ऑन, बिटवीन, अमंग, ऑफ, ओव्हर. प्रत्येक प्रिपोजिशनचं फंक्शन मित्रांनो समजून घ्या की कोणतं प्रिपोजिशन कुठं वापरायचं आहे, त्याचं फंक्शन काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, हेही ध्यानात घ्या. ओके. राम इज डॉट डॉट मनोज अँड फिरोज. आता मनोज आणि फिरोज यांच्यामध्ये आहे, दोघांच्या मध्ये म्हटलं तर बिटवीन तिथे येणार. राम इज बिटवीन मनोज अँड फिरोज. या पद्धतीनं तुम्ही हे प्रिपोजिशनचा वापर करून योग्य ते सोडवा. QR कोड स्कॅन करून तुम्ही भरपूर माहिती या ठिकाणी याबद्दलची घेऊ शकता. ओके. हे जे प्रिपोजिशन आहे, इट इज अ वर्ड और फ्रेज दॅट इज यूज्ड बिफोर अ नाउन or pronoun to show place, time, direction, manner, etc. तर प्रीपोजिशन, प्री अगोदर त्याची पोझिशन आहे. कशाच्या अगोदर तर नाउनच्या अगोदर, प्रोनाउनच्या अगोदर हे वापरलं जातं. फक्त ज्यावेळेला फ्रेज म्हणून त्याचा वापर होतो त्यावेळेला बहुतांशी ते शेवटी येत असतं. उदाहरणार्थ इन फ्रंट ऑफ, तर ओ एफ हे प्रिपोजिशन ओ एफ पुढे गेलेलं आहे.
नाहीतर बहुतांशी वेळी ते नाऊन आणि प्रोनाऊनचाच पाठलाग करत असतं. आणि हे प्लेस, टाईम, मॅनर, डिरेक्शन हे सगळे व्यक्त करत असतात प्रिपोजिशन. आय हॅव टू बी व्हेरी केअरफुल व्हाईल रायटिंग. त्यामुळे लेखन करत असताना प्रिपोजिशनचा नेमका वापर करता यायला पाहिजे, आर्टिकल्सचा योग्य तो वापर करता आला पाहिजे. या चुका आपल्याकडून व्हायला नकोत. तुम्ही अधिकाधिक उत्तम आणि सक्षम प्रकारे लिहू शकाल अशी मला संपूर्ण खात्री आहे. मित्रांनो, इन दिस वे we have completed and discussed the instructions and guidance about the learning outcomes number 9 to learning outcome number 11. मित्रांनो, तुम्ही या सप्ताहात अर्थात 19 जुलै 2021 ते 25 जुलै 2021 या दरम्यान या 3 लर्निंग आउटकम्स आणि त्यावर आधारित असलेल्या ॲक्टिव्हिटी या सोडून तुम्ही पूर्ण करायच्या आहेत. Okay friends, thank you very much for watching this video. Thank you.